मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी. डॉक्टर रविकांत पाटील, उपायुक्त स्मृती पटेल यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज मिरज शहरात अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. आणि या निमित्ताने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता. मान्यवरांकडून अभिवादन. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पुतळा परिसरात गर्दी केली. यावेळी सेवा सदन, लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रविकांत पाटील, महिला बालकल्याण सभापती बानू जमादार, माजी नगरसेविका संगीता हार्गे, अभिजित हार्गे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना डॉक्टर रविकांत पाटील यांनी म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा संकल्प सोडणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. जयंतीनिमित्त मिरज शहरात केवळ मिरवणुकाच नव्हे तर विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जय भीमच्या घोषणाने संपूर्ण मिरज शहर दुमदुमून गेले होते. निळ्या ध्वजांनी आणि फुलांच्या सजावटीने पुतळा परिसर सुशोभित करण्यात आला होता. प्रशासनाच्या वतीनं उपायुक्त स्मृती पाटील यांनी चोख व्यवस्था ठेवली होती, जेणेकरून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.